वालिद चाकणकर यांनी याची चौकशी करणार असल्याचं सांगितलंय। नोकरीसाठी बाहेर राहणाऱ्या आणि कॅबने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत असल्याचे चाकणकरांनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आहेत। ताई, निर्भया प्रकरणानंतर जेव्हा कॅबमध्ये पॅनिक बटन लावण्यात आलेल्या होत्या त्या नीट काम करत नाही, त्याचा कॉल कंट्रोल रूमला जात नाही, अशा प्रकारच्या तक्रारी पुढे आलेल्या या संदर्भात राज्य महिला आयोग काही दखल घेणार का? शेवटी कॅबमधून प्रवास करणारे ह्या वर्किंग वुमन आहेत, त्यांच्यासाठी जशा पद्धतीने आपण पोशाख दिलेला आहे तशा पद्धतीने ते प्रवास करत असताना किंवा इतर ठिकाणी सुद्धा मग कॉलेजवरील तरुणी असतील, विद्यार्थिनी असतील, हे सगळे प्रवास करत असताना प्रवासाच्या दरम्यान सुद्धा त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे ही एकूण भावना या सगळ्या संकल्पनेच्या पाठीमागची आहे। पण असं कुठं होत असेल तर निश्चितपणे त्याची दखल। जी तांत्रिक अडचण आहे की जो कंट्रोल रूमला कॉल जायला पाहिजे तो जात नाही आणि त्यामुळे मग कम्युनिकेशन गॅप तयार होते। आमची ही अपेक्षा असते की ज्यावेळेस अतिशय अडचणीच्या प्रसंगामध्ये या नंबरवर कॉल केला जातो तेव्हा तो कंट्रोल रूमला जाऊन कंट्रोल रूमवरून जिथं घटना घडतीये किंवा जिथं त्या महिलेला असुरक्षित वाटते, तिला मदतीची गरज आहे, त्या भागामध्ये तो कॉल येतो आणि तिथली भरोसाची, पीट मार्शलची, दामिनीची यंत्रणा ही तातडीने त्या ठिकाणी जाऊन मदत करत असते। साधारणतः कॉलच्या बाबत ही एक सिस्टीम आहे, पण ह्याच्यामध्ये काही मी माहिती घेईल, याच्यामध्ये जर कुठे काही पद्धतीने टेक्निकल अडचण वाटली तर ती लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी आयोगाच्या वतीने सूचना दिल्या जातात। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। सिंधुदुर्गच्या देवगड बंदरातून मासेमारीसाठी समुद्रात गेलेली त्रिवेणी नौका ही बुडाली आहे। परत येत असताना गिरये काळोशी समुद्रामध्ये ही घटना घडली आहे। वादळी वाऱ्यामुळे नौकेच्या तळाकडील